सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। शारदीय नवरात्र उत्सव आजपासून प्रारंभ होत असल्यानं हिंदू धर्मानुसार प्रत्येक घरामध्ये घटस्थापना होत असून नवरात्रीचे उपवास, देवीचा जागर गजर सुरू होत आहे। देवीचे 3.5 शक्तिपीठ असलेले तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका व अर्धपीठ असलेली वणीची सप्तशृंगी देवी या शक्तिपीठावरून जिल्ह्यातील व गावागावातील तरुण भाविक आपल्या गावातील मंदिरात घटस्थापना करण्यासाठी पायी ज्योत आणण्यासाठी जात असून गावागावात पायी ज्योतीचे उत्स्फूर्तपणे स्वागत करून महिला ज्योतीचे औक्षण करतात। शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथे तरुण भावी हे गेल्या 12 वर्षापासून दरवर्षी एका देवस्थानावरून पायी ज्योत घेऊन येत असून यावेळी 500 किलोमीटर पायी प्रवास करून कोल्हापूर येथून ज्योत घेऊन आल्यानं ज्योतीचे गावातून सवाक मिरवणूक काढून ज्योतीचे व तरुण भाविकांचे भव्य असे स्वागत करण्यात आले। आज अहमदनगर जिल्ह्यातील बालमटाकळी गावातील माहूर निवासिनी आई बालंबिका माताच्या नवरात्र उत्सवानिमित्तानं आज या ठिकाणी आम्ही कोल्हापूर ते बालमटाकळी 450 किलोमीटरचा प्रवास करून पायी ज्योत आणलेली आहे। गेली 12 वर्षापासून आम्ही प्रत्येक ठिकाणहून प्रत्येक ठिकाणून म्हणण्यापेक्षा कोल्हापूर, माहूरगड, तुळजापूर, सप्तशृंगी माता, वणी, पद्मावती माता मंदिर या ठिकाणून आम्ही आत्तापर्यंत ज्योत आणले आहे। यावर्षी आमचे तपपूर्ती म्हणजेच 12 वर्ष आमचे पूर्ण झाले आहेत। आमचा प्रवास अगदी सुखाचा झालेला आहे। धन्यवाद। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता जयप्रकाश बागडे, अहमदनगर, शेवगाव। तू ग हे कुठून आणला साडी पण वाह, छान दिसते की। हो, सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला आणि लय दिसायची इच्छा होती म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे। बर, राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा।